ह्या परंपरेला म्हामदे असे म्हटले जाते. मित्रांनो, पंढरपूरवरून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आपण घरी आल्यानंतर महाराष्ट्रामधील काही भागात किंवा काही तालुक्यात जिल्ह्यात ही अशी प्रथा आहे की आपण पंढरपूरवरून घरी आल्यानंतर आपण वारकरी संप्रदायामधील एखाद्या व्यक्तीला किंवा 5 लोकांना किंवा 7 लोकांना असं जेवणासाठी आमंत्रित करतो. त्यांच्यासाठी आपण गोडधोड जेवण बनवतो. पुरणपोळी, शिरा किंवा खीर खीर जे जे गोडधोड जेवण असेल ते आपण बनवतो. आणि याचा उद्देश असतो की आपण पंढरपूरवरून आल्यानंतर मग आपण आपल्या घरी सुखरूप सुखरूप परत आलो त्यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी किंवा याच्यामध्ये काही असा धार्मिक ही धार्मिक काही परंपरा नाही. ही लोकपरंपरा आहे. लोकांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. पण ही खूप छान परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपण आपण घरामध्ये असे जेवण बनवून आपले नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी, वारकरी संप्रदायातील लोक यांना सगळ्यांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतो. त्यांचं पूजन करतो. पूजन झाल्यानंतर पूजन झाल्यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवतो. तुळशीला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर सगळेजण जेवायला बसतात. आणि जेवण झाल्यानंतर त्या संध्याकाळी ज्या कुटुंबाला शक्य असेल तर ते कुटुंब भजनाचा कार्यक्रम देखील ठेवतात. ज्यांना शक्य नसते ते काही ठेवत नाहीत. पण असं काही ह्या प्रथेमध्ये गरजेचं नाही की पंढरपूरवरून आल्यानंतर ही आपण ही ही पूजा आपण केलीच पाहिजे असं काही नियम नाही. पण तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात किंवा आमच्याकडे कोल्हापूरच्या भागात तरी ही परंपरा कायम ठेवली आहे. म्हणजे असं पंढरपूरवरून कोणी जाऊन आलं की असे वारकरी संप्रदायातील लोक पूजलं जातं किंवा घरातील 5 व्यक्तींना त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर गोडाधोडाचं जेवण करून सगळ्यांना आमंत्रित केलं जातं आणि अशा पद्धतीने ही परंपरा पाळली जाते. तुमच्या गावामध्ये अशी परंपरा आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एक फळ राहत नव्हतं आमच्या मग तिथं घालून फरक गेलते गेला. आता